गणेश नाईक ही नवी मुंबईची ओळख आहे आणि नवी मुंबईच्या विकासामध्ये एक विजन लागतं. कोणत्याही शहराला नाही का नेत्याची गरज असते आणि तो नेता म्हणजे बारामतीसारख्या शहराला गावाला एक नेतृत्व मिळालं, त्यातून एक संपन्न असं शहर निर्माण झालं. जी जी शहरं संपन्न झाली त्याच्यामागे एक नेतृत्व होतं, त्याला एक विजन होतं आणि विजन असलेलंच नेतृत्व अशा स्वरूपामध्ये महानगरपालिकेची भव्य दिव्य इमारत असेल किंवा इथले अत्यंत आखीव रेखीव असे ब्रिज असतील ते उभारू शकतात. पण हे करत असताना अनेकदा अशा नेतृत्वाला म्हणजे अत्यंत उजळ प्रतिमा असलेल्या नेतृत्वाचा इतिहास मात्र खूप काळा असतो आणि तो नायकांच्या मागे बिलकुल नाही याचं खरं आश्चर्यच वाटतं. पण यात एक गोष्ट मधल्या काळामध्ये मी एक दृश्य बघितलं होतं. तर जिओ गार्डनला लग्न झालं, रिलायन्स उद्योग समूहातलं लग्न होतं. मोठमोठी मंडळी आली होती देशभरातली, अगदी पंतप्रधान होते, गृहमंत्री होते, अमित शहा, अनेक मोठी नेते होते आणि तेवढ्यात गणेश नाईक मला त्या ठिकाणी दिसले. गणेश नाईक दिसल्यानंतर मुकेश अंबानीने त्यांच्या मुलीला सांगितली, तुमची ओळख करून दिली आणि तिचे पाय तिनं सांगितलं की इनके आशीर्वाद होते. मोठ्या मोठ्या नेत्यांसमोर ते काय वागताना दिसले आणि तुमच्या समोर वागताना दिसले. काय काय त्याच्यात मर्म असं आहे की त्यावेळेला रिलायन्स मध्ये धीरूभाई अंबानी मुंबईत ज्या वेळेला तिथं प्रसंग यायचा त्याला रात्री गणेश नाईक ड्रायव्हर स्वतःच बॉडीगार्ड स्वतःच पीए मी पाताला घेत जायचो आणि ती कंपनी जशी का माझीच आहे अशा स्वरूपात त्या कंपनीला प्रोटेक्ट केली होती. म्हणजे भल्या भल्या नेते लोकांनी ठरवलं की ते लिडरशिप करायची, कोणाला दाद देऊ दिली नाही. ती जाणीव धीरूभाईला होती ना. धीरूभाईने मग त्यांच्या पिढीनं सांगितलं की आपल्या डोलारामध्ये गणेशभाईचा एक रोल आहे. की धीरूभाईने त्या घटकाला सांगून ठेवलेलं आहे आणि अजून सुद्धा धीरूभाई नंतर मुकेशभाई त्यांचा आता मुलगा अनंत अंबानी दर 15 आठवड्यांनी एक त्यांचा माणूस येऊन गणेशभाई खूप प्रॉब्लेम आहे का म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम काही नाही आम्ही सांगतो, परंतु ते आमच्याकडे येतात. आता बाबाशी हे प्रेमाशिवाय नाही होत. आता तुम्ही म्हटल्या राजकारणातले दिग्गज लोक होते, अनेक उद्योगपती होते, ऍक्टर क्रिकेटर. गणेश नाईकला जे प्रेम मिळालं ते मनापासून मिळालं. आपण नकली प्रेम कोणावर केलं नाही आणि कोणाचं नकली प्रेम आम्हाला मिळालं.